मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण वेगळ्याच विषयावरती बोलणार आहोत आणि तो म्हणजे अनियंत्रित हवाई क्षेत्र. आता अनियंत्रित हवाई क्षेत्र म्हणजे काय, तुमच्या डोळ्यासमोरचा किंवा मनातला प्रश्न असेल. पहिली गोष्ट, विमान चालनामध्ये अनियंत्रित एअरस्पेस म्हणजे एअरस्पेस ज्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATCच्या सेवेची आवश्यकता मानली जाते. कुठच्याही देशाच्या जवळपास आल्यानंतर तिकडचा एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC जो असतो त्याच्याशी तो संपर्क करतो. मी इकडनं जाऊ का, मी इकडे जातोय, मी इकडनं असा इकडून जातोय, प्रवास करतोय, हे सगळं ते ATCला सांगावं लागतं. अन्यथा ATC तिकडे जे मिलिटरी मधले एअर ठेवलेले असतात त्यांना कळवतं, हे बाबा आला, न कळवता आला, डायरेक्ट त्यांच्यावरती अटॅक करून त्याला उडवलं जाऊ शकतं. एवढं फार महत्वाचं आहे. त्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरचं माहिती असेल, USच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती कशा विमान येऊन आपटली आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर खाली आलं. त्यामुळे ATC फार महत्वाचं ठरतं या ह्याच्यात. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने निश्चित केलेल्या एअरस्पेस वर्गानुसार एअरस्पेसचं अनियंत्रित वर्ग F आणि G. F हा जवळपास आता काढून टाकलाय. त्यामुळे E म्हणजे नियंत्रित कक्ष आणि G म्हणजे अनियंत्रित कक्ष, अशा दोन प्रकारात ते निवडलं, डिवाइड केलं. आता साधारणतः G वर्गात आपण दोन प्रमुख देश बघूया की ज्या देशांमध्ये त्याचे खास करून नियम आहेत. तर UK मध्ये, युनायटेड किंगडम मध्ये फ्लाईट लेवल 660 किंवा 66,000 फुटाच्या वर जेव्हा विमान असतं तर ते एअर स्पेस अनियंत्रित आहे आणि G वर्गाशी संबंधित आहे. म्हणजे 66,000 फुटाच्या वर जर उडत असेल तर त्या विमानाला एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परवानगीची गरज नाही, ते जवळपास वरतीच आहे. US मध्ये असताना, युनायटेड स्टेट्समध्ये हाच नियम 60,000 फुटापर्यंत आहे. 60,000 फुटाच्या वरील जो प्रकार आहे त्याला हवाई क्षेत्रात G वर्ग म्हणून मानला जातो. मात्र एक आहे की त्याच्या खालच्यांना तुम्हाला कळवावंच लागतं. ATC मध्ये हवाई वाहतूक नियंत्रण जे असतं त्यामध्ये कोणताही कार्यकारी अधिकारी तुम्हाला न विचारता, तुम्हाला परवानगी न देता, तुम्ही त्या क्षेत्रात येत असेल आणि विमानाने न कळवता आलं तर लगेच त्याला अलर्ट करणं असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही अनियंत्रित एअर स्पेसमध्ये असता आणि नियंत्रित स्पेसमध्ये जाता. तर नियंत्रित एअर स्पेसमध्ये विमानाने घुसताना ATCची मंजुरी मिळवावी लागते की बाबा माझं असं असं फलाना विमान या देशाचं आहे, या व्यापारी विमान आहे का कसलं विमान आहे सांगून त्याची परवानगी घ्यावी लागते आणि ATCच्या कंट्रोलनी परवानगी दिल्यानंतर तो आत येऊ शकतो. जर एखादं उड्डाण नियंत्रित स्पेसमधून सुरू होतं आणि अनियंत्रित स्पेसमध्ये जात असेल तर जिथपर्यंत नियंत्रित स्पेसमध्ये आहे तिथपर्यंत ATCच्या कंट्रोलमध्ये त्याला सांगावं लागतं, आता मी अनियंत्रित स्पेसमध्ये जातोय, त्याची पण परवानगी द्या. नॉर्मली हवामान समजा वर खाली असेल, म्हणजे हवामान अत्यंत खराब असेल, की आपत्कालीन परिस्थितीमध्येच फक्त ATC द्वारा नियंत्रित उड्डाणांना अनियंत्रित हवाई क्षेत्रात प्रवेश करायला मिळतं. अन्यथा नॉर्मली कोर्समध्ये ATC एका नियंत्रित प्रदेशातून दुसऱ्या नियंत्रित प्रदेशात ते विमान जातं. तर तुम्ही कधी फ्लाईटची जर बघाल ना तर असे ते सरळ एका स्पेसिफिक लाईनीमध्ये असतात. कोणी कसं वाकडं तिकडं असते, वेगवेगळ्या लाईनीमध्ये असतात की जे साधारणतः ट्रॅक केले जातात. विमान कुठे आहे, काय काय नाही, कुठे भटकत नाही ना, ते सगळं बघावं लागतं. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुम्हाला अनियंत्रित हवाई क्षेत्रात असाल असं तुम्हाला वाटत असेल, 400 फुटापेक्षा किंवा 400 मीटरपेक्षा खाली आहे आणि विमानतळाच्या जवळ असाल तर पूर्व अधिकृततेची गरज नाही. मात्र त्या भागात उड्डाण करताना रिमोट पायलट किंवा मनोरंजक फ्लायर्स जे असतात त्यांना
विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग याच्या क्षेत्राबद्दल माहिती असणं गरजेचं असतं, कारण ते फार नाजूक प्रकार असतो. साधा ज्याला आपण म्हणतो पक्षी, तो पक्षी जर मध्ये अडकला तरी इंजिनाचं खूप नुकसान करून जाऊ शकतो. म्हणून विमानतळाच्या एक खास अंतरावरती ते नो फ्लाईंग झोनच म्हटलं जातं. त्याच्या पलीकडे असताना जो फ्लाईंग झोनमध्ये मरायला आलात तर तुमच्यावरती गुन्हा पण दाखल केला जाऊ शकतो, हे डोक्यात राहू. आज मला वाटतं अनियंत्रित हवाई क्षेत्र कुठून म्हणजे किती उंचावर असल्यापासून सुरू होतं याबद्दल एक मजेशीर माहिती तुम्हाला तुमच्याशी माहिती करून द्यायची होती. मला वाटतं तुम्हाला नक्कीच ती आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.